सरकार का वागतंय, मदत झालीच पाहिजे, किती वेळा केली पाहिजे, तर सकट कर्जमाफी आणि ओला दुष्काळ तातडीने हा जाहीर झालाच पाहिजे. आणि माझी हात जोडून विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या सरकारला की आता कृपा करा, पण आज अडचणीत आलेल्या महाराष्ट्राच्या नागरिकांना मदतीची गरज आहे, ती कृपा करून करा. धाराशिवमध्ये अनेक शेतकऱ्यांना बँकांच्या नोटीस आलेल्या आहेत. डीपीडीसीचा जो फंड आहे तो फंड आता या सगळ्या मदत कार्यासाठी वापरला जाईल. याचा अर्थ शासनाच्या तिजोरीत खडखडाट आहे म्हणून डीपीडीसीचा फंड वापरला जातोय. तुम्ही कसं पाहता या गोष्टीकडे? एक तर 1 वर्ष, आता 1.25 वर्ष झालं असेल, 1.25 ते 1.5 वर्ष सातत्याने महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीबद्दल मी सातत्याने जे बोलले ते होताना तुम्ही सगळेच पाहताय. काही नवीन गोष्ट नाही. आणि डेटा स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. हा डेटाच महाराष्ट्र सरकारचा सांगतो. पण आता महाराष्ट्र सरकारकडे पैसे नाहीत किंवा त्यांचं नियोजन नाही. ही राजकीय टीका करण्यात मला अजिबात रस नाही. कारण का, ही वेळ टीका टिप्पणी राजकारण करायची नाही. ही वेळ महाराष्ट्राच्या कष्ट करणाऱ्या, काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकरी आणि गावातले 12 बलुतेदार सगळ्यांचंच नुकसान झालंय. जसं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय तसं तिथे ज्याचा छोटासा व्यवसाय आहे, ज्याचं छोटंसं दुकान आहे, जिथल्या महिला बचत गटाचं काम आहे, त्या सगळ्यांचंच नुकसान झालंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या सगळ्या प्रक्रियेमध्ये गावातल्या सगळ्याच घटकांना रामकृष्ण हरी गावातल्या सगळ्या लोकांना सगळ्यांना आणि सरकारला करावी लागणार आहे. धाराशिवमध्ये अनेक शेतकऱ्यांना बँकांच्या नोटीस आलेल्या आहेत. आधीच शेतकरी संकटात सापडलेला